नमस्कार मित्रांनो, मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे संडे आणि आत्ता संध्याकाळचे वाजत आहेत 7:30 आणि मस्तपैकी आता पूजा वगैरे करून झाली आणि अचानक प्लॅन झाले की चिकन 65 बनवायचा। आता बघूया, आज जरा व्लॉग लेटच करतोय, तरी काय कंटेंटच भेटत नव्हतं, आता भेटलंय जरा। आता बघूया काय काय भेटलंय आपल्याला। मित्रांनो, इथे आता बोनलेस चिकन घेतले, पाहू शकता। जवळजवळ मी घेतले पाव किलो घेतले एकदम बोनलेस। बाकी चिकन 65 मसाला फेमसचा आपला। बाकी हे घेतले अद्रक लसूण पेस्ट, अंडा एक आणि आपला कॉर्नफ्लॉवर। आता सुरुवात करूया, बघूया पहिलं काय करायचं। चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ। तर मित्रांनो, आता चिकन घेतले, आता त्याच्यात आपला मसाला टाकूया फेमसचा। अशा प्रकारे येतो मसाला, बघूया। तरी आपण आता पहिला मित्रांनो अद्रक लसूण पेस्ट टाकूया, अंदाजानुसार घ्यायचे अद्रक लसूण पेस्ट। मी तरी कमीच घेतले, बघूया आता। आता अजून हे घेऊया 65 मसाला, तर टाकूया मस्तपैकी। टाकलं, आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया। मित्रांनो, मस्तपैकी कलर आलेला आहे, पाहू शकता। बाकी एकदम मस्तच दिसत आहे चिकन। अजून जरा मिक्स करून घेऊया मित्रांनो। याच्यात अंडा टाकून घेऊया एक, फोडलाय मस्तपैकी, टाकलाय पण। मिक्स करून घेऊया मस्तपैकी। मसाला टाकून घेऊया जरासा। बाकी मित्रांनो, आता आपला कॉर्नफ्लॉवरने आपण हे कोटिंग करून घेऊया याला। बाकी मित्रांनो, आता कढई घेतले, तेल टाकूया त्याच्यात। पहिला गरम करून घेऊया तेल, मग कोट करून सरळ एक 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 टाकत जाऊ। डीप फ्राय असल्यामुळे तेल जरा जास्तच घ्यायला लागेल आपल्याला। तोपर्यंत मित्रांनो आपण कोट करून घेऊया एक एक करून। बाकी मित्रांनो, आता आपण एक 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 टाकत जाऊ। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम मस्तवाली कोटिंग केलेली आहे। A few minutes later. बाकी मित्रांनो, चिकन एकदम मस्तपैकी फ्राय झाले, पाहू शकता। तर अजून करून देऊया, मस्त झालंय। आधीच्या वेळेला काय कॉर्नफ्लॉवर टाकला म्हणून काय झालं काय माहिती, आता चांगलं झालंय दुसऱ्या ट्रायला। मस्तपैकी फ्राय होऊन देऊया। बाकी कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप मस्त आलाय।
चिकन 65 तर झालंय, काढून घेऊया साईडला. गॅस स्लो करून घेऊ, मीडियम फ्लेमलाच घेऊ आपण फ्राय करायला. तुम्ही पण कराल तर मीडियम फ्लेमलाच करा चिकन 65. परत एकदा डीप फ्राय करूया. लास्ट वाला आहे, शेवटचा आहे मस्तपैकी. टाकून घेऊया. चोर 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 आवाज आवाज मस्त येतो. टेस्टला सुद्धा भारी असेल मित्रांनो. एक असं हे करून घेऊ, लावून घेऊ मस्त पैकी. बाकी मित्रांनो कलर तर बघितलाच असेल तुम्ही, मस्तपैकी आला. आणि हे सगळं कुकिंग करताना खूप मित्रांनो टाईम लागतो. जवळजवळ हातात एक दीड तास तरी पाहिजेच. सगळं मॅरिनेशन सगळं करायला, मिक्स करायला टाईम तर लागतोच मित्रांनो. कलर मस्त आलाय जसा मित्रांनो. असं सोडून देऊ, 5 मिनिटानंतर काढूया. 5 minutes later. मित्रांनो आता आपला चिकन पण झालाय, आता काढून घेऊया मस्तपैकी. बाकी खूप टाइम लागला बनवायला, मॅरिनेशनला जास्त टाइम लागला. मस्तपैकी झालंय. चला मग मित्रांनो डायरेक्ट आता काढूनच भेटतो. जसं की तुम्ही मित्रांनो पाहू शकता, खूप मस्त असं चिकन 65 झालेलं आहे. सुरुवातीला काय एवढं खास झालं नव्हतं, त्याच्यातले 2 पीस आहेत जरा हे झालेले, काळे झालेले. बाकी कांदा वगैरे घेतला आहे मस्तपैकी. आता खातो वगैरे मस्तपैकी. आता कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे, जसा वाटत होता तसाच कलर आलेला आहे मित्रांनो. आता मस्तपैकी आता एक चिकनचा पीस घेतला आहे, मस्त आता टेस्ट करून बघतो कसा आहे. बाकी खूप मस्त आहे मित्रांनो. टेस्ट वगैरे एकदम खूप चांगले, मसाला वगैरे चांगला लागला आहे. बाकी मीठसुद्धा चांगला लागलेला आहे, जसं वाटत होतं त्याच्यापेक्षा डबल झाला आहे मस्तपैकी. आता मस्तपैकी आता जेवून वगैरे भेटतो, जरा भूक पण जास्त लागले. चला मग मित्रांनो मस्तपैकी आता जेवण वगैरे झाले आणि आता आजचा व्लॉग इथेच एंड करूया. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्लॉग कसा होता रेसिपीवरचा. बाकी चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.